म्हणणं काही बरोबर राहणार नाही. आणि मग अशा घरातून माणसं वीर निर्माण व्हावी, साधू निर्माण व्हावी, सदाचारी निर्माण व्हावी अशी अपेक्षा ही चुकीची आहे. माणसाला वाटतं माझी मुलं वीर व्हावी, पण त्याच्या घरात जर साऱ्या भांडव्याचे फोटो दिसत असतील, सिनेमांच्या रतीचे फोटो रोज पूजले जात असतील, रोज जर त्याचं तीर्थ घेतलं जात असेल, तर अशा तऱ्हेची सद्भावना माणसाने व्यक्त करणं ढोंग आहे असं मी म्हणतो. अशा तऱ्हेची सद्भावना माणसाने व्यक्त करणं ढोंग आहे असं मी म्हणतो. जी मुलं वीर व्हायची असतील तर दिवस निघाल्याबरोबर त्या हनुमंताचा श्लोक तुझ्या मुलाला पाठ असला पाहिजे. मनोजवम मारुत तुल्य वेगम इंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम. असं जर म्हटलं वाटत असेल की मला आजच्या आधुनिक काळाप्रमाणे वीर व्हायचं आहे, तर जाऊ दे पुराणातल्या काळ. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तरी फोटो त्याच्या दारात असला पाहिजे. अशा तऱ्हेची मनोवृत्ती ज्या घरात नसेल त्या घरात सदाचार चालावा, धर्मसंस्कृती चालावी. हे पुराण फक्त दुकानात शिल्लक राहील, त्या मुलाच्या रक्तात ती उतरणार नाही. आणि हे उतरून द्यायचं असेल तर जसं त्याचं घर आदर्श, त्याचप्रमाणे त्या घरातली माणसं सुद्धा त्याच पद्धतीची लागतील. घरातली माणसं अपेक्षी असतील, दारू पिणारे असतील, व्यभिचारी असतील, खोटा बाजार करणारे असतील, तर त्यांनी अशी अपेक्षा का करावी की माझी मुलं फार आदर्श निर्माण होणार आहे तर झाली असते. ही फार मोठी जबाबदारी घरावर, देशावर, धर्मगुरूवर, शासकावर सर्वात मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीला हळूहळू देश हा जेव्हा मुकू लागला तेव्हा आज आम्हाला एवढा मोठा स्फोट आमच्या डोळ्यांनी दिसतो. गुलजारीलाल नंदा गृहमंत्री भारताचा माझ्याशी या 4 महिन्याच्या अगोदर दिल्लीला भारत साधू समाजाच्या ऑफिसमध्ये जेव्हा मी त्याचा एक मोठा संघटन अध्यक्ष होतो तेव्हा म्हणतात की महाराज 2 वर्ष प्रयत्न केला, संकल्प केला होता की 2 वर्षात या संपूर्ण अनाचाराचा फलसा पाळून सदाचाराची भावना निर्माण करील. पण मी त्या बाबतीत अपयशी ठरलो आहे, फेल झालो आहे. आणि म्हणून मी उद्या राजीनामा देणार आहे माझ्या गृहमंत्रीपदात. मी त्यांना म्हणालो, मित्रा, वाईट काम करण्यात बहात्तरी केली असती तर कदाचित म्हटलंही असतं की सत्कार राजीनामा देऊन टाका. परंतु चांगलं काम जितकं होईल तेवढं जर केलं आहे तर तुम्हाला राजीनामा देण्याची माझी तरी कल्पना नाही. चांगल्या संकल्पाला माणसानं जन्मचा जन्म घालावा लागतो आणि म्हणून उरलेलं सारं आयुष्य याच विचारानं आपण घालावं. तुमच्या शासनाचा आणि अधिकाराचा प्रश्न याच्याशी येत नाही. प्रामाणिक माणसाने असं म्हणू नये की मी आता निराश झालो तेव्हा आता याच्या दुसरीच बाजू आपण हातात घ्यावी असं प्रामाणिक माणसाला नाही म्हणत. भाई मैंने आज तक बड़ा प्रयत्न किया, लोग अच्छा करो, प्रेम से रहो. अब 6 महीने हो गए लोग प्रेम से नहीं रहते, इसलिए मैंने ही क्रोध से रहना शुरू कर दिया. मैंने बहुत बताया लड़कों को कि भाई शराब ना पियो, दूध में पानी डाल के मत बेचो, मसाले में घोड़े की बीज डालकर मत बेचो. लेकिन लोग मानते ही नहीं है तो मैंने ही अब शुरू कर दिया है. अशा प्रवृत्तीला माणसं जर जातील तर देशाची संस्कृती ही उत्तम तऱ्हेने चालणार नाही. आणि म्हणून मित्र हो, या जबाबदारीला देशामध्ये काही सज्जन माणसांनी तरी असा बंद बांधावा की आमच्या जीवाजीव आहे तोपर्यंत आम्ही हा प्रयत्न करत राहिला. साधू संतांनी म्हणावं मी पुष्कळ भजनं म्हटले पण लोक ऐकत नाही म्हणून आता देवाची भक्ती सोडून द्यावी, हे जसं बरोबर नाही.
तसं समाजातल्या समजदार माणसाने सुद्धा आपल्या संघटनेनं, आपल्या कीर्तनानं, आपल्या प्रवचनानं, आपल्या विचारानं, आपल्या इष्टमित्राच्या मार्फतीनं ज्या ज्या तऱ्हेनं होईल त्या त्या तऱ्हेनं पुरेपूर प्रयत्न हा केला पाहिजे की आमचा देश धर्मवान देश राहावा, इमानदार देश राहावा, सच्चा देश राहावा. आमच्या देशाचं स्वातंत्र्य आम्ही या संकल्पाने प्राप्त केलेलं होतं आणि प्राप्त करण्याची आमची श्रद्धा होती की हा भारत देश स्वराज्यानंतर तरी आपल्या धर्मासाठी जागेल. स्वराज्यानंतर आमच्या देशामध्ये दारूचा प्रचार होणार नाही, वाईट कामं केली जाणार नाही, माणसं माणसाची माणुसकीनं वागू लागतील. म्हणून आम्ही या स्वराज्याचा एवढा मोठा प्रयत्न करून हे फळ प्राप्त केलं आहे. अशी भावना ठेवूनही त्यांनी त्या पद्धतीनं वागायला पाहिजे. आणि म्हणून मठामठामधून कीर्तन, प्रवचन, भजन, घराघरातून प्रेमळ लोकांनी भजन ही सोडू नये. साधू संतांची वाणी पुन्हा 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 या आजच्या लहान लहान बालकापासून तो अनेक लोकांच्या कानावर टाकत गेलं पाहिजे. तुका म्हणे आई झाली लिंगोटी सगळी, हे जर खरं असेल तर आपल्या तपश्चर्येनं, आपल्या तपानं, त्यागानं, सद्भावनेनं जर काही शक्ती आपल्या वाणीत येईल तर लोकांवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट खरी आहे. परिणाम हा फक्त भाषणाने होत नसतो. परिणाम फक्त गाण्याने, तालाने, स्वरांनी, रागिणीने होत नसतो. परिणाम होण्याचा मार्ग आहे तपश्चर्या. परिणाम होण्याचा मार्ग आहे माणसाच्या अंतःकरणाला लाभलेली झोप. ज्या प्रमाणात तुमच्या अंतःकरणात निर्माण होईल त्या प्रमाणात तुमचा परिणाम लोकांवर होऊ शकतो. आणि म्हणून जशी एखादी गोळी हाताने मारली तर तितकी दूर जाईल, बंदुकीने मारली तर तेवढी लांब जाईल, अजून तो गोळी जर मारली तर तितक्या मैल दूर जाऊ शकेल. एकच गोळी इतका परिणाम साधनाचा होतो. तसा मनुष्य जसा जसा आचरशील होईल, जसा जसा उपासक होईल, तपस्वी होईल, इमानदार होईल, त्याप्रमाणे त्याच्या वाणीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं ते येईल. आणि अशा तेजपुंज माणसांची, अशा तपस्वी माणसांची, त्यागी माणसांची, उपासक माणसांची देशाला अत्यंत मोठी आज गरज वाटू लागली आहे. भारत साधी समाजामध्ये सुरुवात करताना सुद्धा जपानवरून आल्यानंतर मी हा विचार या देशातले त्यावेळेचे राष्ट्रपती स्वर्गीय बाबू राजेंद्र प्रसाद यांना कळवला. पंडित जवाहरलालजींचीही या बाबतीत मी बोललो आणि भारत साधू समाजाची रचना झाली. याच कल्पनेत झाली की भारतातला प्रत्येक साधू संघटित व्हावा, त्यांनी मिशनप्रमाणे उत्तम कार्य करावं. 5 लाख असणारा साधू अधिक जास्त असेल, पण निदान 10 गावातही एक प्रकारे एक साधू जर फिरेल तर तो घराघरामध्ये जाऊन आमच्या या भारताच्या संस्कृतीचं, हिंदू धर्माचं उज्ज्वल स्वरूप त्याला शिकवेल, सांगेल आणि त्याच्या मनामध्ये अत्यंत मोठी श्रद्धा आपल्या धर्माबद्दल निर्माण करील. ही गोष्ट करणं अगत्याचं आहे असं समजून आम्ही त्या भारत साधू समाजाच्या कामासाठी सुरुवात केली. परंतु आजही ते काम मुंगीच्या पावलानं चालत असलं तरी बंद नाही. ही गोष्ट खरी आहे. जेवढ्या प्रमाणात बिघडण्याचा ओघ आहे तेवढ्या प्रमाणात मात्र सुधारण्याचा मार्ग फार मंद आहे. ही गोष्ट कुणालाही कबूल करावी लागेल. आम्ही दुसऱ्या धर्माची उदाहरणं देतो, पण आपल्याला हे माहिती असेल की या दुसऱ्या धर्माचे लोक या धर्मप्रचारासाठी आपल्या देशातून करोडोनी रुपये आणून या देशात धर्मासाठी वाटेल तसा प्रयत्न करून ते आपलं काम करतात. आणि त्यांनी का करू नये?
माणसाचा हा स्वभाव आहे. प्रत्येकानं असं वाटतं की आपली गोष्ट दुसऱ्याच्या कानावर टाकावी, आपला प्रचार दुसऱ्याने करावा. परंतु त्या धर्माची मंडळी जर व्यवस्थित तऱ्हेने हे काम करण्याला पुढे आली तर एवढा मोठा परिणाम होणं शक्य नाही जो आज आमच्या डोळ्यांनी दिसतो. मला सांगायला हरकत वाटत नाही की तुमच्या या भारतामध्ये 5 ते 7 करोड हिंदू ख्रिश्चन आज झालेले आहेत आणि अजून 5-25 वर्षामध्ये कदाचित 5-25च्या जवळ इतकं आकडा जाईल की काय, इतका जोराचा त्यांचा क्रम सुरू आहे. आणि हे सर्व पाहत असताना हिंदू धर्माच्या लोकांची फक्त एवढी वाणी ऐकायला मिळते की आपलं फार वाईट होतं, आपलं फार वाईट होतं, पण तो घर सोडून बिचारा जात नाही. खंडीभर सोडं पैदा झाले तरी त्याचं घर सुटत नाही. त्याला म्हटलं की मित्रा, आता तुला 2-4 मुलं होऊन गेली आहे, आता वानप्रस्थ आश्रम घेऊन बाहेर येईल, कोंबडं खांद्यावर घे, काही गोरगरिबांच्या इकडे जा आणि त्यांना सांग, शिकव, त्यांची बुद्धी चांगली कर, आपल्या धर्माचा उत्तम प्रचार कर, लोकसेवा करण्यासाठी त्यांना तत्पर कर. असं म्हटलं असलं तरी त्यातून किती माणसं बाहेर पडतात हा मोठा प्रश्न आहे. मला तर या संस्थेत आल्यानंतर या संस्थेचं नाव जरी काय नाव आहे हिंदू असोसिएशन असं जरी नाव फार चांगलं नाव असलं तरी ही सेवा करणारे या एका काळात असतील, पण ते आता म्हातारे झाल्यापैकी दिसतात. आता नवीन ही कला निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीची मंडळी या देशात सर्वतोपरी निर्माण व्हायला पाहिजे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणत्या दुसऱ्या धर्माची निंदा करायला पाहिजे किंवा दुसऱ्या धर्माप्रमाणे आपल्याही धर्मात कोणत्याही तऱ्हेची ढवळाढवळ करून बाकीच्या धर्माचे लोक आमच्या धर्मात ओढले पाहिजे अशा मताचा नाही. परंतु तो ज्याचा धर्म असेल तो त्याने आपला धर्म यथोचित सांभाळावा. जर बाहेर एखादा माणूस या धर्मातून गेला असेल तर त्याला पुन्हा आपल्या धर्मात येण्यासाठी रस्ता मोकळा असावा. आता मोठा प्रस्ताव विश्व हिंदू परिषदेमध्ये त्या परिषदेच्या सभेच्या वेळी अध्यक्ष असताना तो प्रस्ताव मी घेतला आणि फार मोठ्या शब्दात बोलत होतो की या देशात हिंदू धर्म जिवंत ठेवायचा असेल तर या देशातल्या मंडलेश्वरांनी, शंकराचार्यांनी देवाच्या महाल्याच्या भंग्याच्या घरात जाऊन सुद्धा रामनामाचा मंत्र दिला पाहिजे, तरच हिंदू धर्म या पुढे जिवंत राहू शकेल. आणि जर त्यांना याची जाणीव नसेल तर माणसं भरा आता दुसऱ्या धर्मात जाण्याचा ओघ त्यांनी सुरू केला आहे. मी मानव धर्माचा माणूस आहे. जगातल्या सर्व धर्माबद्दल मला फार मोठा आदर. एका झाडाने दुसरं झाड खाऊन टाकावं अशा बघितल्याचा रक्षण करणारा विज्ञान. गुलाबाची झाडं असतील असू दे, कनेराची असतील, मोगऱ्याची असतील ती असू दे, आणि या सर्व झाडांना आपापल्या स्थानावरून पाहण्याची शोभा त्याला आम्ही बगीचा आलो. एक झाड दुसऱ्या झाडाला खात असेल, फळात मिळत असेल तर अशीही वाईट व्हावे त्या बगीच्यातून उघडून काढली पाहिजे. आणि जर आपापल्या स्थानावर ते शोभा देत असेल तर त्याचा सुगंध घेतला पाहिजे अशी ही बगीच्याची बहुधा रीत आहे. त्याचप्रमाणे मित्र हो, आमच्या देशामध्ये सुद्धा भिन्न भिन्न धर्माचे लोक असले तरी चालतील. ही सृष्टी देवाची आहे असं म्हणणारा मी मानतो. ही देवाची सृष्टी आहे, माणसाच्या स्वामी केली आहे. घरात इतकी माणसं असतील तर त्यांनी राहावं, पण भोलान घर सोडून माणसाने दारोदार फिरत राहावं हे मला आवडत नाही. फार मोठं जीव आहे.
50,000 माणसं त्या देवळाच्या गाभाऱ्यात बसतात. पण आज त्या देवळाची स्थिती आहे की फक्त 2-4 पुजारी तिथे असतात आणि दर्शन घेणारे 2-4 म्हातारे कोतारे तिथे जातात. बाकी सारं शून्य पडलेलं देऊळ आहे. त्याचा उपयोग एका कोणत्यात व्यायामशाळा करण्यात करावा, दुसऱ्या कोपऱ्यात लायब्ररी काढावी, तिसऱ्या कोपऱ्यात एखादा दवाखाना काढावा. आणि या संस्थेने जसं काम सुंदर सुरू केलं आहे, अनेक लोकांच्या सेवेचं काम सुरू केलेलं मी बघतो. त्यांनी आपला सारा हॉल परोपकारासाठी जी जी साधनं लागतील तितक्याचं काम शिकवण्यापासून तो निरनिराळ्या कामाची साधनं त्यांच्या हॉलमध्ये पाहिली. मला मोठा आनंद वाटला. मी अशा विचाराचा माणूस आहे की मनुष्य हा खरोखरच सेवा करणाराच प्राणी आहे. त्याला जितकं परस्पराची तोंडाने बोलून हाताने करून धनाने मनाने तनाने आपल्या परस्परांची देशाची धर्माची सेवा करता येईल एवढी त्यांनी करावी. सेवा हाच मोठा मंत्र देवाच्या भक्तीचा आहे. आम्ही नाकापासून शेतीपर्यंत चंदन लावू, पण फक्त आमचं काम दुधात पाणी टाकून विकण्यात असेल तर असा आंधळा देव आम्हाला मोक्ष आणि मुक्ती देऊ शकणार नाही. तो म्हणेल, मित्रा अरे तुझ्या सर्वाला फसवतो हे ठीक आहे, पण माझ्या तू येऊन फसवण्याचा धंदा करतो. व्यवहारात तर तो दूध पाण्यात दूध टाकून विकतो, परंतु पंढरीला आल्यानंतर मलाही अशाकडे काळा बाजार करायला लावतो की मी 12 महिन्यात एकदा आलो आहे, हे 12 महिन्याचं पाप तुझ्या पदरात घे आणि पुढच्या वर्षाला मला पुन्हा करण्याचा हुकूम देऊन दे. अशी प्रवृत्ती माणसाच्या मनात नसावी. या सद्भावना जागवण्यासाठी आमच्या अनेक देवळातून कीर्तन, प्रवचन, भजन, अनेक निरनिराळ्या सार्वजनिक सेवेच्या ठिकाणी सेवा करण्याची स्थानं निर्माण झाली पाहिजे. वास्तविक आमचं घर सुद्धा एक मोठं मंदिर आहे. आमच्या घरातली माणसं सुद्धा या प्रवृत्तीने जर वागतील तर त्यांचाही प्रचार फार कमी होईल असं नाही. परंतु ही स्थिती आता निर्माण करण्याला आपण सर्व जबाबदार आहोत. आमच्या देशातला भारत सरकार म्हणतो आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, आम्हाला त्याचं काही सुरूच नाही. तुमच्या धर्माचा सत्यानाश झाला तरी हरकत नाही आणि डोंगराला चढला तरी हरकत नाही असं म्हणणारं सरकार आमच्यात आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आमच्यावर ही एक मोठी जबाबदारी आहे की आम्ही ज्या धर्माची संस्कृतीची असू त्या पद्धतीचं आम्ही काम करावं. धर्माला आवश्यक कशा, संस्कृतीला आवश्यक कशा, देशाला आवश्यक अशा साधनांची अत्यंत मोठी कृती करावी. आपल्याला माहिती असेल की सध्या नोटबंदीबद्दल जिकडे तिकडे प्रचार फार मोठा जोरात सुरू आहे. मी या प्रचाराला सुरुवात होण्यापासूनच त्याच्या पूर्वीपासूनच त्याच्याशी सहमत आहे की हा देश जर कृषी प्रधान देश असेल तर या देशात भूवंश हा केला असेल तर तो कृषी प्रधान राहू शकतो. धार्मिकतेच्याच नात्याने फक्त पाहावं याचाही मोठा विरोधी आहे. मी एकदा नाशिकच्या मोठ्या मंदिरात गेलो, त्याला झाले असतील 30 वर्ष. त्या देवळामध्ये एक गाय ठेवलेली आणि फार मोठ्या देवळात ती गाय बांधलेली होती आणि ती इतकी रोड झाली होती की आता 2-3 दिवसानंतर ती स्वर्गाला जाणारची काय अशी ती गाय होती. मी आल्याबरोबर पुजाऱ्याला विचारलं, बाबा ही गाय कधीपासून बांधली आहे? तो महाराज ही गाय जवळजवळ या गाईला आमच्या इथं 2-3 वर्ष आहे. असं का बांधली आहे इथे देवळात? तर तो म्हणतो आमच्या धर्माप्रमाणे या गायीची पूजा करण्याचं काम सुरू आहे. तिच्या पुष्ट्याला कुंकू लावलं जातं, तिच्या शिंगाला कुंकू लावलं जातं. अरे म्हटलं कुंकू लावलं जातं पण चारा कितीला टाकला जातो? तर तो म्हणतो ते काही मला माहिती नाही, लोक टाकतात.
जे चारा लोक टाकतात तो टाकतात, हा फक्त कुंकू लावत बोलतो, शब्दाला शिंगाला टाकतो. त्याला म्हणालो, मित्रा, असं अधोर शास्त्र तुम्ही लोकांना सांगितल्यामुळे सारा धिंगाणा करून टाकला. आणि गायीची पूजा हिरवं गवत टाकण्यामध्ये होतात, शिंगाला कुंकू लावलेलं नाही. आणि म्हणून धर्माची सेवा धर्माच्या व्यवस्थित पद्धतीने केली जाऊ शकते. रणांगणाच्या मैदानामध्ये आता तू पहिल्यांदा पूजन करून पुढं करत, तर त्याने पानाचं पूजन उत्तम तीर ठेवण्यामध्ये केलं पाहिजे. तिथे जर तो महादेवाची पिंडी घेऊन बसला तर सारं सैन्य त्याच्या मोठ्यावर आल्याशिवाय राहणार. तीर माणसाची पूजा लग्नात असते मित्र हो, साधूंची पूजा ध्यान करण्यासाठी, शेतकऱ्यांची पूजा उत्पन्न काढण्यासाठी, कुंभारांनी सांभारांनी उद्याने आपापलं काम करण्यासाठी देशाची आणि देवाची पूजा देवाची मान्य केली आहे. जर मान्य केली नसतील तर सावता महाराजांच्या वावरात जाऊन देव त्या सावताची भेटू शकणार नसता. गोऱ्या कुंभाराच्या घरात जाऊन मडके धरू लागला नसता. जेनाबाईच्या जवळ जाऊन धरू लागला नसता. आणि रोहिदास सांभाळाच्या बरोबर काम करू लागला. ही गोष्ट देवाने मान्य केली आहे की तुम्ही जर इमानदारीनं आपलं काम करा तर तुमची भक्ती सिद्ध होईल. आणि तुम्ही काम न करताना रोज कीर्तन ऐकले देवाच्या पाठीवर लोक दाखवायला लागली तरी देवाची प्रसन्नता तेवढी होणार. म्हणून ही एक मोठी बाब आहे मानवावर. मानवांच्या धर्माचा एकच विचार की माणसाने माणसाची माणुसकी वागण्यासाठी आम्हाला उत्तमरित्या मंत्र द्यावा म्हणून आम्ही देवळात जातो, प्रार्थना करतो, ऐकतो, तीर्थात जातो, कीर्तन ऐकतो. पण हे सर्व ऐकून आमच्या घरी ते दिनचर्या चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे. मला वाटतं सदाचाराची ही प्रवृत्ती घराघरातून आपण लोकांनी निर्धार करून जर चालवली, फार मोठा कायदा करण्याचा प्रयत्न. कोणत्याही कायद्याला जनतेच्या सहकार्याची फार गरज आहे. काल मोठा नाही कायद्याची सर्व गोष्टी होतात. आता उद्या नोटबंदीचा कायदा झाला आणि जर माणसांनी म्हटलं की आमचं मस्जिदच्या दुधाशिवाय झालं नाही आणि आमचा थोडा जर 7 किलोमीटर असेल आणि तो तर जिवंत गाठ आपल्यावरच आपले जर अशा प्रवृत्तीमध्ये आपली गाडी जर घराघरात सुरू लागल्या, माणसाची रित्या मतीच्या दिनाची वाढू लागली तर या कायदा करण्यामध्ये काही कष्ट राहणार नाही. तो कायदा होणं तितकंच लोकांनी त्या स्वतःच्या माझ्या घरातून नफासर्जीचा कायदा करावा आणि नफासर्जीच्या मार्फतीने दारू करणाऱ्या लोकांवर दारूचे लालन करावं. ही प्रवृत्ती आमच्या लोकांनी आवडलेली आहे. तुझे विचारे या भावनेला करतात की महात्मा गांधी मृत्यूच्या अगोदर बोलून गेला की माझं स्वराज्य पुरं त्या दिवशी होईल, त्या दिवशी या ठिकाणी जो 40 दिनाचा काम करतो विचार होणार नाही, होणार नाही, होणार नाही. आणि सर्व भारतीय आहोत असा होता सिद्ध होईल. अशी प्रवृत्ती ज्या दिवशी होईल त्या दिवशी माझं स्वराज्य सिद्ध होईल.
सुद्धा आली आहे. आणि मला वाटतं की माझ्या जीवनाचा अर्थ मी अगोदर तुम्हाला त्यांना माझं कर्तव्य आहे. स्वराज्य मिळण्याच्या अगोदर घडत होते. स्वराज्य प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या भजनाच्या पानात बदल झाला. गुलामाला धर्म नसतो. त्यांनी किती घंट्याच्या गावात फिरवलं तरी ते गुलाम करतात. आणि म्हणून स्वातंत्र्यासाठी या देशातल्या मंत्र्यांनी युवांनी पंडितांनी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी बसलं जात. पण स्वराज्य मिळाल्यानंतर तर हे बदल आता बदलला. आता हे म्हणण्याचा काळ आला हजारो लोकांनी लाखो लोकांनी पुढे आले होतात. प्रत्येक गावागावाची अति सुंदर समिती एखादी करावी आणि त्या समितीच्या मार्फती आपल्या आर्यबंधला होणारे आता महादेवाचे भक्त असतात, जी विष्णूची असतात, परंतु तुमच्या दोघांमध्ये सुद्धा सर्व संस्कृती भावना आहे. आणि म्हणून तुम्हाला इतर ठिकाणी प्रार्थना करता आली पाहिजे. गावागावात तर तुम्ही माणसं निर्माण होतील अशी प्रवृत्ती गावात निर्माण केली पाहिजे. त्या लहान लहान मुलांना लहानपणापासून आयांनी गायांनी बहिणींनी मातांनी या बालक मंदिरापासून संवर्धना करून त्यांना दिले पाहिजे. ही एक सुंदर जबाबदारी आपण सांभाळणं यावरती बदल आणि भक्ती आहे. आजच्या भक्तीचे रूप असा या देशात उत्तम तऱ्हेची सदाचारी माणसं निर्माण करावी. काम करणारे बहात्तर या देशात तैनात व्हावे. अशी भक्ती घराघरात गावागावात सुरू झाली पाहिजे. या विचाराने मी भक्ती करत होतो. आनंद वाटला. तुमच्याही या संस्थेमध्ये सर्वांचं दर्शन करण्याचा मला चांगला लोक पाहण्याची आता माझी इच्छा फारच कमी आहे. लहान बारा महिन्याच्या 3 ते 7 दिवसात माझे कार्यक्रम चालतात. 6 महिन्यात मागच्या 1000 महिन्याचा प्रवास मी केला आहे. हा सारा प्रवास माझ्या वयाच्या 9व्या वर्षापासून केलेला. 9 वर्षाचा मी होतो तेव्हापासून घर घेतलं. आज माझे वय 7 वर्षाचं जवळजवळ होतं. यापैकी जितका काही शांत वासाचा 12 वर्षाचा जंगलातला काळ गेला असेल तेवढा सोडल्यानंतर हा सतत फिरण्याचा काळ एवढ्याच कामासाठी जातो की भारताच्या 5 लाख लोकांनी आपापल्या धर्माप्रमाणे वागावं, मनुष्यता पाळावी, परस्पराची इमानदारीनं राहावं आणि आपल्या देशाचे आदर्श जगाच्या बाजारात ठेवावं. त्याप्रमाणे पूर्वीचे लोक आपल्या देशाला आदर्श आजही आमच्या देशात निर्माण झाली पाहिजे. जाऊ दे जगातले लोक आपण बात काढत असतील, अजून काही फार मोठ्या कौशावर पडलेले असतील